नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. उपवास स्पेशल वेगवेगळे पदार्थ आपण बनवतो, पण आज पापड इतके भन्नाट आणि इतके सोप्या पद्धतीनं सहज कोणीही बनवू शकते आणि पूर्वतयारी न करता अगदी आपण कच्च्या साबुदाण्यापासून परफेक्ट असे पापड बनवलेले आहेत, अगदी तिप्पट चौपट फुलणारे. चला तर पाहूया. आता ह्या ठिकाणी आपण अर्धा किलो इतके बटाटे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला कुकरला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. मोठा असल्यामुळे थोडं मी एक बटाटा जो आहे तो कट करून टाकलेला आहे. तर स्वच्छ सुरुवातीला धुवून घ्यायचे, नंतर पाणी टाकून आपण नेहमीप्रमाणे शिट्ट्या करून घेणार आहोत. आता इथं आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपल्याला कुकरमधून आपण खाली सुद्धा काढून घेतलेलं आहे. थोडंसं थंड झालं की आता आपण ह्यावरची साल काढून घेणार आहोत. पूर्ण बटाट्यावरची आपल्याला असं सुरुवातीला साल काढून घ्यायचे. अगदी झटपट आपण पूर्ण साल काढून घेतलेली आहे. आता इथे आपण एक टोपलं घेतलेलं आहे आणि छोटी आपण खिसणी घेतलेली आहे. कुठलीही खिसणी घ्या किंवा नेहमी तुम्ही जसं मॅश करता त्या पद्धतीने केलं तरी चालते, फक्त कुट्या राहणार नाहीत. आपल्याला ह्याची काळजी घ्यायची. अगदी लहान खिसणीने सुद्धा अगदी फटाफट खिसलं जातं. नक्की ट्राय करून पहा. आता अशा पद्धतीने आपण सर्व बटाटे जे आहेत ते खिसून घेणार आहोत. कमी कष्टात कमी वेळात झटपट आपण असं बटाटे खिसून घेतलेले आहेत आणि त्या साईडला ठेवायचे. आता ह्या ठिकाणी आपण साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा जो आहे तो आपण पाव किलो घेतलेला आहे. अर्धा किलो बटाट्यासाठी आपण पाव किलो साबुदाणा ह्या ठिकाणी घेतलेला आहे. गॅसवरती पॅन ठेवला आहे, त्यामध्ये आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे, जास्त भाजायचं नाही. 2 ते 3 मिनिटांमध्ये आपला साबुदाणा भाजून होत आहे. आता ह्या ठिकाणी 2 बॅचमध्ये आपण साबुदाणा भाजून घेतला, एकदम सर्व टाकलेला नाही. भाजून झाल्यानंतर आपल्याला थोडासा गार करून घ्यायचं आहे. हाताला चटके बसणार इतकं आपण थंड करून घेतलेला आहे. थंड केल्यानंतरच मिक्सरला काढायचे, कारण गरम जर काढलं तर इतकं लहान आकारामध्ये आपल्याला काढता येणार नाही, थोडं मोठं होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला थंड करूनच काढायचे. आता ह्या ठिकाणी एक मोठी अशी परात घेतलेली आहे. जे आपण मॅश केलेला बटाटा आहे तो सुरुवातीला आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि स्प्रेड करायचं आहे असं. आता ह्या ठिकाणी आपण थंडसुद्धा करून घेतलेला आहे, थोडा थंड झालेला आहे बटाटा. आता ह्या ठिकाणी आपण जो साबुदाणा काढून घेतला आहे मिक्सरला, ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे. जेव्हा आपण चाळतो वरती जर राहिलं तर डबल आणखीन आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. थोडीशी कण राहिलं तर काहीच हरकत नाही. आता अशा पद्धतीने आपला साबुदाणा पूर्ण जे आपण भाजलेला आहे तो पूर्ण आपण मिक्सरला काढून घेणार आहोत. पूर्ण साबुदाणा अशा पद्धतीनं आपण मिक्सरला काढून चाळून घेतलेला आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला 1 चमचा लाल तिखट, जिरे टाकलेले आहेत पाव चमचा मीठ टाकले. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त करायचे. आता व्यवस्थित आपण हाताने पूर्ण मिक्स करून घेणार. जो बटाटा आहे पूर्ण थंड झालेला आहे, त्यामुळे मिक्स करण्यासाठी आपल्याला सोपं जातं. पूर्ण आता पीठ जे आहे ते आपण छान तयार करून घेतलेलं आहे. अगदी छान घट्टसर आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता हे पीठ जे आहे त्याचे आपल्याला छोटे छोटे बालुशाही सारखे आपल्याला गोल बनवून घ्यायचे आहे. पूर्ण पिठाचे बालुशासारखे आकार आपण देऊन घेतलेले आहेत. एक चाळणी घ्यायचं, चाळणीवरती आता आपल्याला अशा पद्धतीनं ठेवून घ्यायचे. गॅसवरती पातेलं ठेवलं, त्यामध्ये छोटा स्टँड ठेवला आहे, त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं. 1 जगभर आपण ह्या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला चाळणी ठेवायचं आहे. कुठलंही भांडं घ्या, तुम्ही जसं नेहमी चाळणी ठेवता त्या पद्धतीनं चाळणी बसली पाहिजे. आता ह्या ठिकाणी फक्त आपण 5 मिनिटासाठी आपण ठेवलेलं आहे, जास्त वाफवून घ्यायचं नाही, जे की आपलं पीठ जे आहे ते साबुदाणा एकदम चिकट होईल असं ठेवायचं आणि फक्त एक वाफ द्यायचं आहे आपल्याला. आता 5 मिनिटाकरता वाफ देऊन आपण प्लेट काढलेली आहे वरची आणि आपण आता ह्या ठिकाणी जे आहे आता वाफवलेलं जे बॅटर आहे आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं नाही, फक्त थोडं थोडं आपण 1-2-3 आपण ह्या ठिकाणी काढून घेणार आहोत आणि पाण्यावरती आपल्याला तसंच ठेवायचं आहे. आता ह्या ठिकाणी अशी एक स्वच्छ आपण पॉलिथिन घेतलेली आहे, त्याला थोडंसं आपण तेलाचा हात लावलेला आहे. जास्त तेल लावायचं नाही, सुरुवातीला फक्त एक वेळेस आपण तेल लावून घेतलेलं आहे.
2-3 टाकून जसं की आपल्याला पापड बनायला जमेल असं आपण ह्या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे. गरम असल्यामुळे लाटण्याने आपण ह्या ठिकाणी मऊसर करून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी चांगलं मऊ झालेलं आहे, कारण वाफवलेलं असल्यामुळं जास्त आपल्याला मळून घ्यायची गरज नाही. आता जितकी आपल्याला पापड बनते तितके आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे. या ठिकाणी मी पुरी मशीन घेतलेली आहे. तुम्ही पापड मशीन घेतली तरीसुद्धा चालते किंवा हाताने प्लेटने कशानेही बनवू चालतात, कारण मी भरपूर अशा ट्रिक अगोदर पापडासाठी सांगितलेल्या आहेत की तुम्ही कशा पद्धतीने प्रेस करून पापड प्रेसचे मोठे करू शकता. आता ह्या ठिकाणी असं ठेवून मी सर्व पापड जे आहे ते अशा पद्धतीनंच मी बनवून घेणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे. आता ह्या ठिकाणी छोट्या मोठ्या आकारात तुम्ही कुठल्याही आकारात बनवा. अशा पद्धतीनं सर्व पापड आता ह्या ठिकाणी बनवून घ्यायचं. नंतर मी हे उन्हाला टाकणार आहे. आता ह्या ठिकाणी माझे सर्व पापड जे आहेत ते बनवून झालेले आहेत. आता मी हे पापड उन्हाला टाकून घेणार आहे. आता साधी पद्धत आहे, सहज कोणालाही बनवता येणारे आहे. फर्स्ट टाइम जरी बनवलं बिलकुल हे पापड बिघडत नाहीत. चौपट फुलणारे हे पापड आहेत. अगदी कमी वेळात कमी मेहनतीमध्ये बनवता येणारे पापड आहेत. नक्की ट्राय करून पहा. आता घरात बनवून आपण अर्ध्या तासानंतर सुद्धा उन्हात टाकलं तरी सुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी मी 15 मिनिटात घरातच बनवल्यानंतर आपण हे उन्हाला टाकलेले आहेत. अशा पद्धतीने बाल्कनीमध्येच हे पापड टाकले. तुमच्याकडे जिथं ऊन येतं तिथं तुम्ही हे पापड टाकू शकता आणि वाळवून 1 दिवसाकरता कडकडीत उन्हाला आपल्याला वाळवून घ्यायचे. आता वाळल्यानंतर पापड आपले असे झालेले आहेत. पाहू शकता अगदी मस्त आकारात आणि रंगसुद्धा सुरेख आलेला आहे. आपले हे पापड तळून पाहायचे की आपले पापड किती पट फुलू शकतात आणि तळल्यानंतर तुम्हाला ते कळेलच. आता ह्या ठिकाणी गॅसवरती आपण कढई ठेवली आहे. तेल गरम करून घेतलेलं आहे. साबुदाण्याचे पापड कुठलेही असू द्या तळण्यासाठी थोडा वेळ लागतो. आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण एक 4-5 पापड तळून पाहणार आहोत. आता पापड तळल्यानंतर तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात येत असेल की किती भन्नाट चवीचे आणि अगदी सुरेख रंगामध्ये आपले पापड बनवून तयार झालेले आहेत. अगदी खुसखुशीत कुरकुरीत. उपवासासाठी जर असे पापड आपण वर्षभरासाठी बनवून ठेवलं दुसरे पापड करण्याची गरजच नाही. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की पापड कसे झालेत किंवा तुम्हाला वाळवण्याचे कुठले पदार्थ पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा. नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. आता ह्या ठिकाणी तुम्हाला एक पापड तोडून सुद्धा दाखवेन की किती खुसखुशीत हे पापड झालेले आहेत. ती कुरकुरीत अजून गरम आहेत तरी सुद्धा अगदी खुसखुशीत हे पापड झालेले आहेत. सोपी पद्धत आहे. आता हे ठिकाणी आपण पापड मोडून सुद्धा पाहिलेलं आहे. अगदी खुसखुशीत आपले पापड झालेले आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत.